नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांना तुम्हाला मला 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। आपला दुसरी बाजू हा जो यूट्यूब व्हिडिओ चॅनल आहे, हा एक वैचारिक व्हिडिओ चॅनल आहे। त्यामुळं सर्वांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या इथपर्यंत ठीक आहे, परंतु आपण याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे। भारताला 1947 साली परकीयांपासून राजकीय स्वातंत्र्य मिळालं इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन भारत देश खरंच स्वातंत्र्य झाला का, किंवा भारतीय समाज, भारतातली लोक ही खरंच स्वतंत्र आहेत का, या गोष्टीचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला उत्तर काय येतं? याचं उत्तर एवढं सोपं नाही आहे। ज्या दिवशी भारतीय समाजाला अंधश्रद्धेपासून, अज्ञानापासून, अन्यायापासून, अव्यवस्थेपासून, खोलवर पसरलेल्या भ्रष्टाचारापासून, जातीयवादापासून, धर्मभेदापासून, झुंडशाहीपासून, कोर्टात प्रलंबित असलेल्या लाखो खटल्यांपासून, गरिबी आणि बेरोजगारीपासून, सत्तेच्या आणि पैशाच्या झालेल्या केंद्रीकरणापासून, खोट्या आणि फेक बातम्यांपासून, प्रदूषणापासून, खड्ड्यांपासून आणि ट्रॅफिक जामपासून स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत भारत देश खरंच स्वातंत्र्य झाला का? जोपर्यंत भारत देशात निर्भया सारख्या घटना होत आहेत, जोपर्यंत भारत देशात महिला सुरक्षित नाहीत, लहान मुलं सुरक्षित नाहीत, पुरांनी लोक वाहून जातात, जनावरं वाहून जातात, अनेक लोक मृत्युमुखी पडतात, तोपर्यंत भारत देश खरंच स्वातंत्र्य झाला का? लक्षात घ्या मित्रांनो, भारत हा केवळ कोणताही एक भूप्रदेश नाही आहे, किंवा कोणता असा जमिनीचा तुकडा नाही आहे। भारत देश हे आपलं घर आहे, तुमचं, माझं आणि आपल्यासारख्या करोडो देशवासियांचं हे घर आहे। धन्यवाद, इथेच थांबतो। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडतंय का बघा। या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही, तुम्ही तुमच्या मनाला विचारा की आपण, आपला समाज, आपल्या देशातली लोक, आपल्या देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण भारतातली लोक, भारतातला समाज, हा भारत देश खरंच स्वातंत्र्य झाला का? धन्यवाद। जय हिंद, जय भारत।